मित्रांनो, मी राठोड विलासानंत ठक्करबापा मनपा महापालिका माध्यमिक शाळा या शाळेमध्ये सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत असून विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी विषयाचा अभ्यास करणार आहोत. इयत्ता 9वी मध्ये मराठी विषय हा 5 विभागात विभागणी आणि त्यामध्ये 4था विभाग जो आहे तो विभाग आणि या व्याकरणामध्ये अनेक घटकांचा त्यामध्ये आपल्याला अलंकार आहे, वचन आहे, असे अनेक घटक आहेत आणि या घटकामध्ये आपण जर मराठी विषयाचा विचार केला, दैनंदिन जीवनामध्ये आपण जेव्हा मराठी विषयाचा उपयोग करतो, मराठी भाषेचा उपयोग करतो, तेव्हा आपण मराठी भाषा बोलताना अनेक प्रकारचे अडचण निर्माण होत असते आणि अडचण निर्माण होत असताना आपल्याला अनेक चुका होतात. ह्या चुका होऊ नये, ह्या चुका टाळाव्यात आणि शुद्ध मराठी आपल्याला बोलता यावी यासाठी आपण काळाचा उपयोग करत असतो. तर आपण मागच्या तासाला काळ म्हणजे काय हे आपण शिकलो आहोत. तर काळाची आपण व्याख्या सुद्धा पाहिली. वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो, वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो, तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा बोध होत असतो. काळ असे म्हणतो. म्हणजे काळाची व्याख्या आपण मागच्या तासाला बघितली की जे क्रियादर्शक शब्द आहेत, हे क्रियादर्शक शब्द या जेव्हा बोध होतो आणि त्या क्रियादर्शक शब्दावरून ती क्रिया याचा बोध होत असतो, तेव्हा आपण काळ असे म्हणत असतो. विद्यार्थी मित्रांनो, काळाचे 3 प्रकार आहेत आणि हे काळाचे प्रकार अभ्यासात असताना आपण पीपीटीच्या माध्यमातून काळाचा अभ्यास करणार आहोत. तर आपल्याला जो काळ हा टॉपिक आहे, तो टॉपिक 2 मार्काला विचारला जाईल परीक्षेमध्ये आणि तो पहिला म्हणजे त्याचा प्रकार की काळ ओळखा असा एक प्रश्न विचारला जाईल आणि दिलेल्या प्रश्नावरून आपल्याला काळ ओळखायचा आहे. दुसरा म्हणजे आपल्याला काळावर दुसरा प्रश्न असा विचारला जाईल की प्रश्न दिलेला असेल आणि आपल्याला कंसामध्ये सूचना दिलेली असेल आणि त्या सूचनेवरून आपल्याला काळाचं परिवर्तन करा, म्हणजे दिलेल्या सूचनेवरून काळाचं परिवर्तन करा असा प्रश्न दिलेला असेल. म्हणून आपल्याला त्या सूचनेनुसार काळामध्ये बदल करायचा असेल. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा तेव्हा आपल्याला पहिला प्रश्न म्हणजे काळ ओळखायचा आहे आणि दुसरा प्रश्न दिलेल्या सूचनेवरून काळामध्ये बदल करायचा आहे. म्हणजे प्रश्न दिलेला त्या दिलेल्या प्रश्नावरून आपल्याला कंसामध्ये सूचनेवरून आपल्याला करायचं असेल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रों, हमने देखा ये 3 प्रकार है, वर्तमान काल, भूतकाल, भविष्य काल. और कक्षा में हमें काल जो आता है वो 2 मार्क्स के लिए आता है. उसका पहला कि काल पहचानो. दिए गए प्रश्नों काल के अनुसार हमें काल पहचाना होता है. दूसरा, दिए गए सूचना के अनुसार हमें काल का परिवर्तन करना होता है. ऐसे 2 सवाल हमें कक्षा 9वीं में पूछे जाते हैं. विद्यार्थी मित्रों, हम दैनंदिन जीवन में जब भाषा बोलते हैं और भाषा बोलते समय हमें बहुत सारी समस्या आती है. कभी-कभी हम एक काल भाषा बोलते समय एक काल का दूसरे काल में उसका भाषा में रूपांतर बदल कर देते हैं. इसी प्रकार काल में बहुत बड़ी समस्या होती है. भाषा हम लोग सही ढंग से बोल नहीं पाते. इसके लिए हमें जीवन में काल का अभ्यास करना, पढ़ाई करना बहुत ही जरूरी है. इसलिए विद्यार्थी मित्रों, आज आपण काळाचाच जो दुसरा प्रकार आहे, तो दुसरा प्रकार म्हणजे भूतकाळ हा आपण शिकणार आहोत. तर आपण काळाची व्याख्या पाहिली की क्रियादर्शक शब्द आहे. त्या क्रियापदावरून शब्दावरून आपल्याला ती घटना कोणत्या काळात घडलेली आहे कळतं. म्हणून आपण त्याला काळ असे म्हणतो. आणि आता याच्यानंतर आपण भूतकाळ
म्हणजे काय? भूतकाळाचे भूतकाळाची व्याख्या आपण बघणार आहोत. मग भूतकाळाची व्याख्या बघत असताना जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रियापदाने दा घडून गेलेली आहे असा बोध होतो त्याला म्हणतात. विद्यार्थी मित्र, जेव्हा आपण आणि त्या बोललेल्या वाक्यामध्ये क्रियापदाचा उपयोग केलेला असतो आणि त्या क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला क्रियापदाने जी दाखवलेली क्रिया आहे, क्रियापद म्हणजे काय? क्रियादर्शक शब्द. त्या क्रियादर्शक शब्दाने जी दाखवलेली क्रिया आहे, ती क्रिया कोणत्या काळामध्ये घडून गेलेली आहे, असा बोध होतो. म्हणजे क्रिया जर घडलेली असेल, क्रियापदात जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रियापदाने दाखवलेली क्रिया ही घडून गेलेली असेल, तेव्हा आपण अशा तेव्हा आपण त्या काळाला भूतकाळ असे म्हणतो. मग भूतकाळाचे प्र भूतकाळाचे भूतकाळाचे 3 प्रकार आहेत. आपण पहिले भूतकाळ पाहू. गणेश पेरू होता. मी अभ्यास केला होता. आंबा खाल्ला. बघा, इथं भूतकाळाचे 3 उदाहरणं आपल्याला दिले आहेत. गणेश पेरू खात होता. आता खाण्याची क्रिया कधी संपून गेलेली आहे. भूतकाळामध्ये भूतकाळामध्ये जो क्रियादर्शक शब्द आहे, होऊन गेलेली आहे. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया जी आहे घडून गेलेली आहे, कधीतरी घडलेली आहे, तेव्हा आपण त्याला भूतकाळ असे म्हणतो. म्हणजे क्रियापदाची जी क्रिया आहे ती पुढे घडून गेलेली आहे, घडलेली आहे, तेव्हा आपण भूतकाळ असे म्हणतो. म्हणजे गणेशने पेरू खात होता. गणेश कधीतरी पेरू खात होता. गणेश ही पेरू खाण्याची क्रिया घडलेली आहे. भूतकाळामध्ये होता म्हणजे भूतकाळ आहे. दुसरा, मी अभ्यास केला होता. आता मी अभ्यास केला होता. मी अभ्यास करतो आहे नाही. मी अभ्यास केला होता म्हणजे माझ्या अभ्यास करण्याची क्रिया जी आहे ती संपून गेलेली आहे. पूर्ण घडून गेलेली आहे. तेव्हा भूतकाळ असे म्हणतात त्याला. म्हणजे आपण पाहिलं की क्रियापदाच्या क्रियादर्शक शब्द जो आहे, या क्रियादर्शक शब्दावरून क्रिया घडून गेलेली आहे. त्या क्रियापदावरून आपल्याला समजतं की क्रिया घडलेली आहे. म्हणून आता खाल्याची क्रिया हा क्रियापद आहे खाणे. आता खाण्याची जी क्रिया आहे ती क्रिया पूर्ण घडलेली आहे. केला होता. आता माझ्या अभ्यास करण्याची क्रिया सुद्धा घडून गेलेली आहे. सोरा खाल्ला. आता सोरा ही मुलगी आहे आणि हिने आंबा खाल्ला. कधी खाल्ला? क्रिया पूर्ण संपून गेली आहे. म्हणून या काळाला भूतकाळ असे म्हणतात. भूतकाळ भूतकाल यानी क्या कि जब क्रियापद का जो क्रियापद का क्रियापद का जो रूप है उसके अनुसार क्रियापद ने जो हमें क्रिया खत्म होने की जो क्रिया हमें दिखती है पद के रूप के अनुसार हमें क्रिया खत्म होने का वो क्रियापद के रूप के अनुसार हमें क्रिया खत्म होने का जब बोध होता है, मालूम पड़ता है, तब भूतकाल होता है. यानी भूतकाल का अगर उदाहरण देखेंगे हम लोग, यानी गणेश ने सोरा ने आम खाया. सोरा ने आम खाया. सोरा ये लड़की है. सोरा ने क्या किया है? सोरा की आम खाने की क्रिया खत्म हो चुकी है. मतलब उसका जो खाने का जो समय है वो समय बीत चुका है. तब उसको बोलते हैं भूतकाल. भूतकाल यानी क्या है कि क्रियापद जो क्रियादर्शक शब्द है, ये क्रियादर्शक शब्द के अनुसार क्रिया खत्म होने का ऐसा बोध होता है, एहसास होता है, तब हमें मालूम पड़ता है कि भूतकाल है. भूतकाल यानी क्या कि क्रियापद के रूप के अनुसार क्रिया पूरी तरह से की है. क्रियापद के रूप के अनुसार क्रिया पूरी तरह से बीत चुका है, उसे हमें भूतकाल कहते हैं. तो यहाँ हमने देखा आम खाने की क्रिया है. सोरा की आम खाने की क्रिया ये पूरी तरह से खत्म हो बीत चुका है. ये जो क्रिया है पूरी क्रिया जो है चुकी है, इसीलिए हमें ये भूतकाल है. मैंने अभ्यास किया था. मैंने पढ़ाई की. तो मेरी जो पढ़ाई करने की जो क्रिया है चुके, इसको हम लोग क्या कहेंगे? भूतकाल कहते हैं. देखो भूतकाल के
प्रकार। अभी देखो, भूतकाल हमने समझ में ले लिया कि क्रियापद के रूप के अनुसार क्रिया पूरी तरह से बीत चुका है, क्रिया पूरी तरह से खत्म हो चुकी है, उसे हम लोग भूतकाल कहते हैं। अभी भूतकाल के प्रकार दे, भूतकाळाचे प्रकार। आता भूतकाळाचे 4 प्रकार आहेत. साधा भूतकाळ, अपूर्ण चालू भूतकाळ, पूर्ण भूतकाळ, रीती चालू पूर्ण भूतकाळ, असे भूतकाळाचे 4 प्रकार आहेत. विद्यार्थी मित्रों, भूतकाल के 4 प्रकार हैं. सादा भूतकाल, अपूर्ण या चालू भूतकाल, पूर्ण भूतकाल, रीति या चालू पूर्ण भूतकाल, ये भूतकाल के 4 प्रकार हैं. 4 प्रकार में से हम पहला जो प्रकार है, ये सादा भूतकाल देखने वाले हैं. अभी साधा भूतकाल यानी क्या, की साधा भूतकाल की परिभाषा क्या है, साधा भूतकाळाची व्याख्या काय आहे. एखादी क्रिया यापूर्वी घडून गेलेली असते. बघा, ते आपलं भूतकाळ लक्षात ठेवा. भूतकाळ म्हणजे काय, की क्रिया पूर्ण घडून गेलेली आहे. पण एखादी क्रिया यापूर्वी घडून गेलेली, त्या क्रियेविषयी आता बोलले जाते, तेव्हा साधा भूतकाळ असे म्हणतात. साधा भूतकाळ म्हणजे काय, की क्रिया पूर्वी घडून गेलेली आहे. एखादी क्रिया पूर्वी घडून गेलेली आहे, पण ते क्रियेविषयी, त्या घटनेविषयी, त्या प्रसंगाविषयी आत्ता बोलले जाते, तेव्हा त्याला साधा भूतकाळ असे म्हणतात. साधा भूतकाळ म्हणजे काय, की जी क्रिया आहे, जी घटना आहे, जो प्रसंग आहे, तो प्रसंग, ती घटना पूर्ण घडून गेलेली आहे, पण त्या घटनेविषयी, त्या क्रियेविषयी आत्ता बोललं जातंय, म्हणून त्याला साधा भूतकाळ असे म्हणतात. आता साधा भूतकाळाचं उदाहरण बघा. तो पाणी पिला. पाणी पिण्याची क्रिया आहे, घडलेली आहे. पण मी आता बोलतोय, तुम्हाला सांगतोय, तो पाणी पिला. म्हणजे मी तुम्हाला सांगतोय, की तो पाणी पिला. पण पाणी पिण्याची जी क्रिया आहे, ही पाणी पिण्याची क्रिया पूर्ण घडून गेली आहे. पण त्या क्रियेविषयी मी तुम्हाला आता बोलतोय, की तो पाणी पिला. तिने गाणे गायले. गाणे गायले. गायले. आता तिने गाणे गायले, हे जे उदाहरण, ती मुलगी तिचं गाणे गाण्याची क्रिया, पूर्ण गाणे गाऊन झालेलं आहे, पण मी तुम्हाला सांगतोय की तिने. तिसरं काय, सोरा खो खो खेळली. सोरा खो खो खेळली. आता सोरा जी आहे, या सोरा खो खो खेळण्याची क्रिया, ती घटना पूर्णपणे ती क्रिया घडून गेलेली आहे. पण मी तुम्हाला सांगतो की सोरा खो खो म्हणजे काय, सांगण्याचं तात्पर्य म्हणजे काय, की साधा भूतकाळ म्हणजे काय, एखादी क्रिया ही घडून गेलेली असते, पण त्या क्रियेविषयी आता बोललेलं जातं, म्हणून त्या क्रियेला साधा भूतकाळ असे म्हणतात. भूतकाळ म्हणजे काय, की क्रिया घडून गेलेल्या जेव्हा गेलेली असते, त्या त्या काळाला भूतकाळ असे म्हणतो. म्हणजेच काय, त्यामध्ये पहिला प्रकार जो आहे साधा भूतकाळ. साधा भूतकाळ म्हणजे काय, की क्रिया पूर्ण घडून गेलेली आहे, पण त्या क्रियेविषयी आता बोलले जाते, म्हणून त्याला म्हणतात साधा भूतकाळ. आता आपण उदाहरणावरून पाहिलं. विद्यार्थी मित्रों, साधा भूतकाळ यानी क्या, कि कोई क्रिया पूरी तरह से खत्म हो चुकी है. कोई क्रिया पूरी तरह से, कोई घटना या कोई प्रसंग या कोई क्रिया पूरी तरह से बीत चुकी है, लेकिन उस क्रिया के बारे में, उस घटना के बारे में अभी बोला जा रहा है. उस क्रिया के बारे में, उस घटना के बारे में अभी बोला जा रहा है, उस क्रिया को सादा भूतकाल कहते हैं. यानी जो एक क्रिया या कोई प्रसंग या कोई घटना, ये पूरी तरह से चुकी है, लेकिन उसके घटना के बारे में, उसकी क्रिया के बारे में है, उसको भूतकाल कहते हैं. उदाहरण के तौर पर देखो कि उसने पानी पिया. उसने पानी पिया यानी पीने की क्रिया है, खत्म हो चुकी है. पानी पीने की क्रिया खत्म हो चुकी है. मैं अभी बता रहा हूं, क्या बता रहा हूं, कि उसने पानी पिया. वो जो समय था, वो समय निकल चुका है. पानी पीने की क्रिया उसकी खत्म हो, लेकिन मैंने बात बता रहा हूं कि उसने पानी पिया. इसीलिए दूसरा, उसने गाना गाया. उसने गाना गाया.
उसकी गाना गाने की जो क्रिया है उसकी, वो क्रिया पूरी तरह से खत्म हो चुकी है। लेकिन उस क्रिया के बारे में अभी जानकारी मैं दे रहा हूं मैं आपको, इसीलिए उसको सादा भूतकाल कहते हैं। सोरा ने खो-खो खेला। सोरा जो लड़की है, इस सोरा लड़की ने खो-खो खेल के उसका खत्म हो चुका है। लेकिन मैं आपको बोल रहा हूँ कि सोरा ने खो-खो खेला। यानी कहने का तात्पर्य क्या है कि कोई क्रिया या कोई प्रसंग या घटना बीत चुकी है, समय बीत चुका है, लेकिन उस घटना या क्रिया या प्रसंग के बारे में अभी बोला जा रहा है, उसको कहते हैं साधा भूतकाळ. आता भूतकाळाचा जो दुसरा प्रकार आहे, तो प्रकार म्हणजे काय? तो प्रकार म्हणजे अपूर्ण चालू भूतकाळ. आता अपूर्ण चालू भूतकाळ म्हणजे काय? अपूर्ण चालू भूतकाळ म्हणजे काय? की एखादी क्रिया मागील काळात चालू होती किंवा घडत होती. म्हणजे त्यावेळेस ती क्रिया होती. तेव्हा त्या क्रियेला तेव्हा त्या क्रियेच्या अवस्थेला अपूर्ण किंवा चालू भूतकाळ असे म्हणतात. लक्षात ठेवा. भूतकाळ म्हणजे घडून गेलेली घटना. घडून गे घडून गेलेली क्रिया. पण ती कशी असावी? साधी असली, ती सांगायचं असेल तर ती क्रिया साधा. अपूर्ण म्हणजे काय? आपण पाहिलं अपूर्ण म्हणजे काय? की एखादी क्रिया मागील काळात चालू होती, घडत होती. म्हणजे त्या त्या क्रियेचे चालू आहे. त्यावेळेस ती क्रिया अपूर्ण होती. म्हणजे ती क्रिया पूर्ण झालेली नाही. तेव्हा त्या क्रियेच्या अवस्थेला अपूर्ण किंवा चालू भूतकाळ असे म्हणतात. म्हणजे काय, की एखादी जी क्रिया आहे, एखादी जी घटना, एखादा प्रसंग आहे, तो मागील काळामध्ये चालू आहे. क्रिया ही मागील काळामध्ये चालू आहे. ती पूर्ण झालेली नाही. ती अपूर्ण आहे. तेव्हा त्या क्रियेच्या जी अवस्थेला आपण अपूर्ण किंवा चालू भूतकाळ असे म्हणतो. म्हणजे काय, की त्याचे उदाहरण जर पाहिलं, तो पाणी पीत होता. तो पाणी पीत होता. आता तो पाणी पीत होता. त्याची पाणी पिण्याची क्रिया पूर्ण होता. त्याच्या पाणी पिण्याची क्रिया ही पूर्ण झालेली नाही आहे. ती चालू आहे. ती अपूर्ण आहे. म्हणजे तो पाणी पीत होता. मी असं नाही बोललो, की तो पाणी पिला. असं नाही बोललो. तो पाणी पीत होता. म्हणजे त्या मुलाच्या पाणी पिण्याची क्रिया चालू आहे. ती पूर्ण झालेली नाही. होता आणि दुसरं म्हणजे काय होता. होता म्हणजे काय आलं? त्या काळामध्ये घडलेल्या मागच्या क्रिया घडलेल्या आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगतोय, की मागच्या काळामध्ये ती क्रिया पूर्ण आहे. तो पाणी पित होता. म्हणजे मागच्या क्रिया भूतकाळामध्ये घडलेली आहे, पण ती क्रिया अपूर्ण आहे. की तो पाणी पित होता, म्हणजे तो भूतकाळामध्ये ती क्रिया घडलेली आहे, पण झालेली नाही तेव्हा. दुसरे ती गाणे गात होती. आता ती मुलगी गाणे गात होती. होती म्हणजे भूतकाळाला. त्या भूतकाळामध्ये गाणे गाण्याची प्रक्रिया जी आहे, क्रिया जी आहे, पूर्ण झालेली नाही. म्हणून त्या क्रियेला अपूर्ण भूतकाळ असे, चालू भूतकाळ असे म्हणतात. एकच अपूर्ण म्हणजे पूर्ण झालेली नाही, ती चालूच आहे. सोरा खो-खो खेळत होती. सोरा ही मुलगी आहे आणि ती सोरा खो-खो खेळत होती. म्हणजे होती म्हणजे भूतकाळ झाला. भूतकाळामध्ये ती क्रिया घडलेली आहे, पण ती क्रिया पूर्ण झालेली नाही. म्हणून त्या क्रियेला अपूर्ण चालू भूतकाळ असे म्हणतात. सांगण्याचं तात्पर्य काय विद्यार्थी मित्रांनो, की भूतकाळामध्ये घटना घडलेली आहे, पण ती घटना, क्रिया ती पूर्ण झालेली नाही. ती क्रिया अपूर्ण आहे. त्या क्रियेला अपूर्ण किंवा चालू भूतकाळ असे म्हणतात. विद्यार्थी मित्रों विद्यार्थी मित्रों कि अपूर्ण या चालू भूतकाल यानी क्या कि कोई एक क्रिया पिछले समय में पिछले समय में क्रिया चालू थी, क्रिया पूरी तरह से खत्म नहीं हुई, चालू है, वो अपूर्ण है। उस क्रिया के अवस्था को एकाधिक कोई एक क्रिया पिछले समय में हुए समय में चालू है, वो अपूर्ण है, खत्म नहीं हो चुकी है, उसके इस अवस्था को अपूर्ण या अपूर्ण या चालू भूतकाल यानी क्या कि पिछले समय में जो वो भूतकाल में घटित हो चुकी है, भूतकाल में हो चुकी
वो भूतकाल में जो क्रिया है वो पूरी तरह से हुई, वो चालू है, अपूर्ण है। क्रिया को अपूर्ण भूतकाल है। अपूर्ण भूतकाल का उदाहरण क्या है? उन्होंने पानी पिया, उन्होंने पानी पिया, तो उन्होंने पानी पिया, पिया पिया यानी भूतकाल, पीने की क्रिया भूतकाल में हो चुकी है। पिया, पिछले समय में उन्होंने पानी पिया है, कभी तो पानी पिया, लेकिन पानी पीने की जो क्रिया है ये अपूर्ण है। उन्होंने पानी पिया, ती गाणे गात होती, यानी वह गाना गा रही थी, वो लड़की गाना गा रही थी, यानी जो लड़की है वो लड़की उस गाना गा रही थी यानी भूतकाल हो गया। लेकिन गाना गाने की जो क्रिया है, ये गाना गाने की क्रिया पूरी तरह से खत्म नहीं हुई है। ऐसे क्रिया को अपूर्ण या चालू भूतकाल कहते हैं। यानी क्या कि जो भी क्रिया है वो क्रिया भूतकाल में वो खत्म हुई है, जो क्रिया है भूतकाल में हुई है, लेकिन वो क्रिया पूरी तरह से खत्म हुई नहीं है, वो चालू है, वो अपूर्ण है, भूतकाल कहते हैं। तिसरा प्रकार म्हणजे काय? पूर्ण भूतकाळ. आता पूर्ण भूतकाळ म्हणजे काय? पूर्ण भूतकाळ म्हणजे काय? एखादी क्रिया काळात पूर्ण झालेली असते. ती क्रिया पूर्णपणे संपलेली असते. किंवा त्या क्रियेच्या अवस्थेला पूर्ण भूतकाळ असे म्हणतात. आता बघा, आपण साधा भूतकाळ पाहिला, त्यामध्ये क्रिया घडलेली आहे. पण ती मी तुम्हाला सांगतोय त्या की अपूर्ण पाहिलं. आता पूर्ण भूतकाळ म्हणजे काय? की एखादी क्रिया मागील काळामध्ये म्हणजे जी काही क्रिया आहे, जो काही प्रसंग आहे, जी काही घटना आहे, ती घटना मागच्या काळामध्ये घडलेली आहे. ती क्रिया पूर्ण झालेली आहे, संपून गेलेली आहे. तेव्हा त्या क्रियेला पूर्ण भूतकाळ असे म्हणतात. म्हणजे की क्रिया ही भूतकाळामध्ये पूर्णपणे संपलेली आहे. त्या क्रियेच्या अवस्थेला आपण भूतकाळ असे म्हणतो. ती क्रिया पूर्णपणे भूतकाळामध्ये संपून गेली आहे. अपूर्ण म्हणजे काय? भूतकाळामध्ये संपलेली नाही. ती चालू आहे, ती अपूर्ण आहे. पण पूर्ण भूतकाळामध्ये काय? की क्रिया ही भूतकाळामध्ये घडलेली आहे आणि ती भूतकाळामध्ये घडलेली असताना ती पूर्णपणे संपलेली आहे. तेव्हा त्या क्रियेला पूर्ण भूतकाळ असे म्हणतात. आता पूर्ण भूतकाळाचं उदाहरण जर पाहिलं, तर त्याने पाणी पिले होते. पिले होते म्हणजे पिऊन झालेला आहे. होते कधी? भूतकाळामध्ये. आता त्याने, त्याने म्हणजे त्याने पाणी पिले होते. आता मी सांगतोय पिले होते. पिले होते कधी? भूतकाळामध्ये आणि पिले म्हणजे संपूर्ण म्हणजे त्याने पाणी पिले होते. म्हणजे पाणी पिण्याची क्रिया ही काळामध्ये पूर्णपणे संपून गेलेली आहे. जे व्याख्या काय, की जी क्रिया भूतकाळामध्ये पूर्णपणे केलेली आहे, त्या क्रियेला आपण पूर्ण भूतकाळ असे म्हणतो. पिले होते म्हणजे पाणी पिण्याची क्रिया ही भूतकाळामध्ये आणि ती भूतकाळामध्येच पूर्णपणे संपून गेलेली आहे. म्हणून त्या क्रियेला म्हणतात. दुसरं उदाहरण जर पाहिलं आपण, तिने गाणे होते. तिने गाणे गायले होते. गाणे गाण्याची क्रिया ही भूतकाळामध्ये घडलेली आहे आणि भूतकाळामध्ये घडत असताना ती अपूर्ण नाही. ती पूर्णपणे संपून गेलेली आहे. म्हणजे तिचं गाणं गाण्याची जी क्रिया आहे, ती क्रिया पूर्णपणे संपून गेली आहे. म्हणून त्या क्रियेला पूर्ण भूतकाळ असे म्हणतो. स्वरा खो-खो खेळली होती. स्वरा जी आहे ती स्वराची खो-खो खेळण्याची क्रिया पूर्णपणे संपून गेली आहे. आता पूर्ण भूतकाल यानी क्या कि क्रिया भूतकाल में पूरी तरह से खत्म हो चुकी है, पूरी तरह से खत्म हो चुकी है, उस क्रिया को भूतकाल कहते हैं। यानी क्रिया भूतकाल में पूरी तरह से खत्म हो चुकी है, उस क्रिया को भूतकाल कहते हैं। क्रिया जो है क्रिया पूरी तरह से भूतकाल में बीती हुई और वो भूतकाल में पूरी तरह से खत्म हो चुकी है, उस क्रिया को उन्होंने पानी पी लिया, उन्होंने पानी पी लिया, मतलब उन्होंने पानी पी लिया यानी भूतकाल, पीने की क्रिया पूरी तरह से खत्म हो चुकी है, पूर्ण भूतकाल कहते हैं। उन्होंने गाना उन्हें गाना गाया था, उसने गाना गाया था,
उसके गाने गा भूतकाल में हुई है और वो भूतकाल में पूरी तरह से खत्म हो चुकी है, इसलिए वो पूरा भूतकाल कहते हैं। पूरा भूतकाल यानी क्या? जो क्रिया, जो घटनाएं ये भूतकाल में बीत चुका है और पूरी तरह से खत्म हो चुकी है, उस क्रिया को भूतकाल कहते हैं। आता विद्यार्थी मित्रांनो, जो चौथा प्रकार आहे, तो चौथा प्रकार म्हणजे रीती चालू पूर्ण भूतकाळ. चालू पूर्ण भूतकाळ म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की भूतकाळाचे 4 प्रकार. भूतकाळ म्हणजे काय? भूतकाळ म्हणजे क्रिया घडून गेलेल्या काळाला. जे म्हणजे तो जो वेळ मागच्या काळात जी क्रिया घडलेली आहे, त्या क्रियेला आपण भूतकाळ असे म्हणतो. आणि त्या भूतकाळाचे 4 प्रकार. साधा भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ, पूर्ण भूतकाळ आणि चौथा जो आहे तो रीती चालू पूर्ण भूतकाळ. आता रीती चालू पूर्ण भूतकाळ म्हणजे काय? की भूतकाळात एखादी क्रिया सातत्याने घडत आलेली असून ती क्रिया पूर्ण देखील झालेली नाही. पूर्ण देखील झालेली असते. भूतकाळात एखादी क्रिया सातत्याने घडत आलेली असून ती क्रिया पूर्ण देखील झालेली असते. तेव्हा त्या क्रियेच्या अवस्थेला रीती चालू पूर्ण भूतकाळ असे म्हणतात. भूतकाळ म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे भूतकाळ म्हणजे मागे घडून गेलेला काळ. आपण जे इतिहास वगैरे वाचतो, म्हणजे इतिहास कधीच असतं? प्रेझेंट नाही. आता घडलेली घटना नाही. इतिहास म्हणजे घटनांची सुसंगतपणे भूतकाळ म्हणजे काय? भूतकाळात घडलेल्या घटनांची सुसंगतपणे केलेली मांडणी म्हणजे इतिहास हा घडलेला असतो. म्हणून त्याला आपण इतिहास म्हणतो. भूतकाळामध्ये घडलेल्या क्रियेला. पण ती कधी पूर्ण की अपूर्ण आहे, की रीती काळामध्ये चालू आहे. मग रीती काळ म्हणजे काय? की क्रिया म्हणजे भूतकाळामध्ये एखादी क्रिया सातत्याने घडत आहे. ती पूर्ण देखील परत-परत घडत आहे आणि परत-परत घटना ती पूर्ण देखील झालेली आहे. तेव्हा त्या क्रियेच्या अवस्थेला आपण रीती किंवा चालू पूर्ण भूतकाळ असे म्हणतो. म्हणजे भूतकाळामध्ये एखादी क्रिया सातत्याने घडत आहे आणि ती सातत्याने घडत असताना ती पूर्ण पण झालेली आहे. त्या क्रियेच्या अवस्थेला चालू किंवा रीती पूर्ण भूतकाळ असे म्हणतो. आता रीती पूर्ण भूतकाळ म्हणजे तो पाणी पीत असे. असे म्हणजे भूतकाळ. पीत म्हणजे सातत्याने पीत असेल. म्हणजे त्याची जी पाणी पिण्याची जी क्रिया आहे, ती परत-परत घडते आहे. तो पाणी पीत असे म्हणजे त्याची पाणी पिण्याची तो जो आहे, त्याची पाणी पिण्याची क्रिया ही परत-परत घडत आहे. पण परत-परत घडत असताना ती पूर्णपणे संपून गेलेली आहे. ती परत-परत घडत असताना ती पूर्णपणे संपून गेलेली आहे. त्या क्रियेला आपण रीती चालू पूर्ण भूतकाळ असं म्हणतो. रीती चालू पूर्ण भूतकाळ म्हणजे काय? त्याची व्याख्याच आपण पाहिली, की ती क्रिया भूतकाळामध्ये सातत्याने घडत आहे. सातत्याने घडत असताना संपलेली आहे. त्याला आपण रीती किंवा चालू म्हणजे तो पाणी पीत असे. पाणी म्हणजे भूतकाळ आणि पिण्याची जी क्रिया आहे ती सतत घडत असते. सतत असताना ती पूर्ण संपून गेलेली आहे. त्याला गात बघा असे म्हणजे भूतकाळ. कधीतरी ती गाणी गायची, पण गाणी ती क्रिया जी आहे ती परत-परत झालेली आहे. ती गाणे गात असे. मग ती क्रिया परत-परत घडत असताना त्याच काळामध्ये ती पूर्ण झालेली आहे. मग काय म्हणतो आपण? रीती चालू पूर्ण भूतकाळ. आता रीती चालू पूर्ण भूतकाळ असे आपण म्हणतो. आता यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपण बघा रीती चालू सॉरी रीति चालू पूर्ण भूतकाल यानी क्या कि कोई एक क्रिया भूतकाल में बार बार हो रही है। कोई एक क्रिया भूतकाल में बार बार हो रही है और बार बार होने के साथ साथ वो पूरी खत्म हो रही है। कोई क्रिया भूतकाल में बार बार हो रही है और बार बार होते समय वो क्रिया उसी समय में पूरी खत्म हो जाती है, उसे रीति या चालू पूर्ण भूतकाल कहते हैं। अभी रीति या चालू पूर्ण भूतकाल वह पानी पीता था।
वो पानी पीता था। पानी पीने की क्रिया है भूतकाल में है, लेकिन उसके पानी की पीने की जो क्रिया है, ये बार-बार भूतकाल में हो रही है। लेकिन बार-बार भूतकाल में होते समय खत्म हो जा रही। पिता था, पूरी तरह से खत्म हो जा रही। ऐसे रीति चालू पूर्ण भूतकाल कहते हैं। यानी रीति चालू पूर्ण की वो क्रिया बार-बार हो रही है और बार-बार होने के साथ-साथ वो क्रिया समाप्त हो रही है। उसे चालू पूर्ण भूतकाल क तर विद्यार्थी आता तुम्हाला भूतकाळ आहे. आता भूतकाळामध्ये आपण पाहिलं, भूतकाळाचे आहे, वर्तमान काळ, भूतकाळ आणि आपण वर्तमान काळ चे 4 प्रकार आपण पूर्णपणे पूर्णपणे आहे. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये जेव्हा 2 मार्काला प्रश्न विचारला जाईल, तेव्हा तुम्हाला सगळ्यात पहिले उदाहरणं दिलेली असतील, तुम्हाला त्याचा काळाचा प्रकार ओळखायचा आहे. म्हणजे भूतकाळ साधा साधा भूतकाळ आहे, साधा वर्तमान काळ आहे, की अपूर्ण भूतकाळ आहे, की पूर्ण भूतकाळ आहे किंवा अपूर्ण वर्तमान काळ आहे, असं तुम्हाला ओळखायचं आहे. दुसरं म्हणजे काय, की याच्यामध्ये त्या काळामध्ये तुम्हाला काळाचं एखादं उदाहरण दिले असेल आणि कंसामध्ये तुम्हाला सांगितलं असेल, की अपूर्ण वर्तमान काळ सूचनेवरून खालील उदाहरणातील सूचनेवरून बदल करा. म्हणजे तुम्हाला सूचनेवरून तुम्हाला काळ बदल काय अपूर्ण वर्तमान काळाचं पूर्ण भूतकाळामध्ये करा. पूर्ण भूतकाळाचं साध्या वर्तमान काळामध्ये करा. जी काही तुम्हाला कंसामध्ये सूचना दिलेली असेल, त्या सूचनेनुसार तुम्हाला काळामध्ये बदल करा. विद्यार्थी मित्रों, हमने काल काल के 3 प्रकार, एक तो वर्तमान काल, भूतकाल और भविष्य काल, और इस इन हर एक प्रकार है। वर्तमान काल के 4 है, भूतकाल के 4 है और प्रकार है। तो आपको एग्जाम के समय में आपको काल पहचानो आएगा, यानी दिए गए उदाहरण का काल पहचान पढ़ना है आपको, और वो कौन से काल का है। मैंने आपको काल अच्छी तरह समझा के दिया, भाषा भी समझा के दिया हूँ, मराठी में भी और हिंदी में समझा के दिया हूँ, और उस आपको उसके साथ-साथ आपको उसके उदाहरण के को दोनों भाषा में समझा के दिया हूँ। मैं उम्मीद करता हूँ कि ये आपको आएगा। तो आपको ये इसकी पढ़ाई करना है और काल पहचानना है। दूसरा, दिए गए उदाहरण के सूचना के अनुसार काल परिवर्तन करना है। ये भी 1 मार्क्स के लिए आएगा। यानी आपको उदाहरण दिया जाएगा और कंस में उसकी सूचना दी जाएगी, और जो दी गई सूचना है उसके अनुसार उदाहरण का परिवर्तन करना है। इस प्रकार आपको 2 मार्क्स के लिए आपको काल आपको परीक्षा के समय में आएगा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर काही समस्या असेल, तर मला तुम्ही समस्या विचारा. मी तुम्हाला समस्येचं निरसन करतो. कोणाला काही समस्या आहे का?